जर तुमच्याकडे वेळ कमी आणि भूक जादा असेल ना, तर त्यावेळेस असा पुलाव बनवून खायचा. तर त्यासाठी कुकरमध्ये टाकायचं तेल, मोहरी आणि जिरे टाकायचे आणि स्क्रीनवरती दिसते त्या सगळ्या भाज्या टाकून द्यायच्या. चांगला मिक्स करून घ्यायचं आणि कढीपत्ता टाकायचा. आता थोडं परतून घ्यायचं. नंतर अद्रक लसूण कुटून टाकायचं. चांगलं परतून घ्यायचं. नंतर त्यामध्ये मसाले टाकायचे. तर मसाल्यामध्ये इथं मी लाल मिरची पावडर, बिर्याणी मसाला आणि पावभाजी मसाला टाकलेला आहे. आता मसाल्याला चांगलं मिक्स करायचं आणि कोथिंबीर टाकायची. कोथिंबीरीला मिक्स करायचं आणि त्याच्यात कापलेले टमाटे टाकून द्यायचे. आता चांगलं मिक्स झालं का इथं मी भिजवलेला तांदूळ घेतलेला आहे ते टाकून द्यायचा. सगळ्याला मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये गरम पाणी केलेलं ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि झाकण लावून एकच सिट्टी द्यायची. नंतर बारीक गॅस करून 5 मिनिटं ठेवायचं आणि वाफ गेली का झाकण खोलायचं. तर तुम्ही बघू शकता कसला जबरदस्त आपला पुलाव रेडी झालेला आहे. एक एक तांदूळ असा लांब लचक फुगलेला आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने बनवला ना तर तुमचा पण पुलाव असंच बनणार. आता मी घेते लगेच याला गरम गरम ताटात वाढून. आता इथं मी थोडीशी कोशिंबीर सुद्धा बनवलेली आहे. घ्यायची त्याच्यावर वतून आणि मस्त चोपून घ्यायचं. काय सांगू तुम्हाला, असली जबरदस्त टेस्ट लागते ना याची. तुम्ही खरंच हे कॉम्बिनेशन एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं ते मला कमेंट करून नक्कीच सांगा.